प्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दी निमित्त मी त्यांना सादर प्रणाम करून त्यांची कथा सादर करते. सादर करणारी कथेचं नाव आहे बेघर. श्रीकांत, अरे कुठे आहेस तू? बाहेर ट्रक थांबलाय, सामान उचलत आहे. ट्रकवाला चौकशी करतोय. काल रात्रीपासून झोप नाही, नुसतं डोळ्यातनं पाणी वाहते. भूक सुटलेत का हो कुणाला? श्रीकांत, अरे सामान का हलवत आहे? प्रवीला आणि श्रीकांत गडबड दिसत होते. सुधाताई खोलीतून गच्चीत आल्या आणि पाहतात तर घरातलं सामान ट्रकमध्ये चढवलं जात होतं. अरे बापरे, घरावर जप्ती वगैरे आली का काय? त्या धडपडत जिना उतरून खाली आल्या. गेले काही दिवस श्रीकांत आणि प्रवीला सतत घाईत दिसत होते, पण त्यांनी काही विचारलं नव्हतं. श्रीकांत, हे काय आहे सगळं? सामान कुठे हलवताय? श्रीकांत प्रवीलाकडे पाहिले. प्रवीला म्हणाली, हे सगळं सामान आमचं आहे, आम्ही घेतलेलं, माझ्या माहेरकडनं आलेलं. आम्ही ब्लॉक घेतलाय, तिथेच राहायला जाणार आहोत. हा, सुनेच्या वाक्यात त्या अगदी सुन्न झाल्या होत्या. त्यांच्यावर वज्राघात झाला. हे काय अचानक? घरातलं तिचं सामान ट्रकमध्ये चढवलं जात होतं. तेवढ्यात नवऱ्याची म्हणजे बाबांची खुर्ची गोल फिरणारी, ती खुर्ची आम्हाला मी उचललेली बघताच त्या म्हणाल्या, ती खुर्ची हलवायची नाही ना. हे त्या खुर्चीवर बसूनच तासन तास लिहत असत. श्रीकांत म्हणाला, आई, आम्ही या घरातलं दुसरं काही तुझं सामान नेत नाहीये, फक्त ही खुर्ची नेतोय. या खुर्चीवर बसून बाबांनी यश मिळवलाय. ती लकी खुर्ची आहे आणि तुला कसा हिचा काहीच उपयोग नाही. हो, आम्ही आधी तुमचं काही सामान नेत नाहीये बरं का, प्रवीला म्हणाली. मला या खुर्चीमुळे यश मिळणार आहे बरं का आई, मी ती नेणार आहे. मुळीच नाही, ती माझी यांची खुर्ची आहे, ती न्यायची नाही. तुम्हाला त्याची किंमत नाही आहे. अचानकपणे तुम्ही सामान हलवताय, तुम्हाला कशाची चाड नाही. या खुर्चीबरोबर यांची आठवण, माया जोडीला आहे. प्रवीला म्हणाली, आई, आम्ही आमचे निर्णय तुम्हाला विचारून का बरं घ्यावे? आता आम्हाला स्वतंत्रपणे जगायचे माझ्या पद्धतीने. ब्लॉकसाठीचे पैसे माझ्या भावाने दिले, पण या खुर्चीला हात सुद्धा लावू नका असं ठासून सांगून सुद्धा काही आत निघून गेले. मुला सुनेवर अतिशय प्रेम करणाऱ्या, झटणाऱ्या, त्यांना सोडून मुलगा सुनेच्या आहारी गेला, वेगळा संसार थाटला. त्याच्याशी आता कसं वागायचं बरं हे त्यांना कळेच ना. मुलगी पण लांब ऑस्ट्रेलियात होती. तिला कशाला काय घडलं ते कळवायचं? जावयासमोर लेकीला कमीपणा कशाला द्यायचा? तिला कळवलं का? श्रीकांतने विचारलं. कशाला? एवढ्याशा गोष्टीबद्दल तिला काय कळवायचंय? परत अगं, तू एकटी कशी राहणार? सोबत हवं, कोणीतरी ठेव ना सोबतीला. हे सगळं कशाला? उंटावरून शेळ्या हातात ती थोडी येणार आहे इकडे माझ्या मदतीला, नुसती लांबून चौकशी करणार. श्रीकांत चकित झाला. त्याला वाटलं होतं आई रडेल, गोंधळ करेल, ओरडेल, पण तसं काही झालं नाही. जणू काही घडलंच नाही अशी वागते आहे. बँकेची कामं, बाहेरची काय कामं असली तर सांग हा, मी दर आठवड्याला येऊन जाईल. छे, आता तर मला खूप वेळ असतो, काम नाही, काज नाही, कसला तापच नाही डोक्याला. म्हणजे अरे, जेवणाचा डबा लावलाय मी, संध्याकाळी फार काही मला लागतच नाही. आणि असं लागलं तर जवळ छान छान छोटी छोटी हॉटेल्स आहेत, जाऊन खाऊन येते. मजेत आहे मी, माझी काळजी करू नकोस. हे बघ श्री, मी आता खूप बदलली आहे
आता वेळ छान जातो. BP नॉर्मल आहे. डॉक्टर जोशी कोपऱ्यावरच आहेत ना, ते येतात, त्यांचं औषध घेते. हे काय आई, असं काय करतेस? अगं माझ्यासारखा डॉक्टर असताना तू त्यांना काय बोलवतेस? श्रीकांत, तू तुझा हक्क गमावलेला आहेस, असं म्हणून त्या आत निघून गेल्या. श्रीकांत रागावून बाहेर पडला. आईची तब्येतही सुधारलीच आहे, काही तापच नाही. रोज सकाळी संध्याकाळी फिरून येते, हास्य फिरला जाते. भाजी काळजी करू नकोस हं श्रीकांत, आमचा छान ग्रुप जमलाय. बिशी, कांदे लोणी, आवळी भोजन, गप्पा गोष्टी, हास्य विनोद. मी अगदी रमून गेलीये. माझी मुली सुद्धा काळजी करू नको. आणि तुम्हीच मला सुखाचा मार्ग दाखवून केला ना, नाहीतर मी नुसती खपत राहिली असते. कुणाला त्याची किंमत नाहीच. बर, जरा सोनाराकडे चल, मला माझे थोडे पाट्या विकायचे आहेत. अगं तुला पैसे हवेत का? मी देतो. नको नको, मला तुझ्याकडनं काही नको. मी घरात नवीन नवीन वस्तू घेणार आहे. ते बघ, ते छानसं टोलाचं सुंदर घड्याळ घेतलंय. त्याची टिकटिक, तासाचे टोल मला छान सोबत करतात. पण अगं अगं जुना दागिना का विकतेस तू? श्रीकांत घरी गेला आणि प्रमिलाला कळल्याबरोबर, छे, इतका सुंदर दागिना थोडे पैसे देऊन तुम्हीच नाही का घ्यायचा? तुम्हाला काही धोरणच नाही. जाऊ दे, त्यांच्या पश्चात सर्व आपलंच आहे ना, मग कशाला त्या दागिन्यासाठी करायचं? प्रमिला, अगं नाही, तिचं काही खरं नाही. ती सर्व घर, दागिने, पैसा एखाद्या संस्थेला देऊन तिचा काही भरोसा नाही. ती खूप खंबीर झाली आहे. तिला माझी काही जरुरीच नाही. आता मला तिथून तुझ्या या घरी आल्याचा पश्चाताप व्हायला लागलाय का प्रवीणा? मला सगळं तुझंच ऐकायला लागतं. तुझ्याप्रमाणे घर चालतं, इथं माझं काही चालतच नाही. मला आता खरंच वाईट वाटायला लागलंय. मी आईचं घर सोडून का आलो? तुझं ऐकलं मग जा परत तुमच्या आईकडे. श्रीकांत दचकला. प्रवीला असं काही म्हणेल असं त्याला वाटलं नाही, पण तिनं त्याला खरंच असं सांगितलं, जा मग तुमच्या आईकडे निघून. कुठे जागा होती, गेली. आईकडे गेला तर घराला होतं गुरु. शेजारच्या अंबुताई सांगत होत्या, सहलीला गेल्यात हो तुमच्या आई. कन्याकुमारी, कोडाईकनाल, मदुराई मोठी सहल करायला गेल्या. खूप खंबीर झाल्या आहेत त्या आता. तुम्ही गेला आणि त्या स्वावलंबी झाल्या. तुमची काही जरूर नाही त्यांना. ते घर प्रमिलाचं आणि हे घर आईचं. त्याचं कुठं काय आहे? तू बेघरच ना. प्रमिलाच्या नादात तो मात्र बेघर झाला.